श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. आपण मस्त एक गोडाचा पदार्थ केला होता अक्षय तृतीयेच्या दिवशी. तो केला होता म्हणजे छान कोळ्याची खीर केलेली होती आणि छान मस्त वरण भात तूप असा छान बेत केलेला होता. तर आपण व्हिडिओच्या शेवटीला पूर्ण सविस्तर ताट वाढलेलं बघूया. छान तूप वाढलेलं होतं त्या खिरीवर आणि सोबतच छान मस्त असे तळलेले तुपात तळलेले ड्रायफ्रूट्स सुद्धा आपण घातलेले होते. खूप झटपट झालेली ही रेसिपी होती मैत्रिणी. आपण या व्हिडिओमध्ये तीच बघणार आहोत. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण केलेली होती बघा. अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण ताट तयार झालेलं होतं. चला रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या नवऱ्यांनी असं एवढं मोठं कोळं आणलेलं होतं, स्विगीवरून आलं होतं तिथं असंच. होतं ते 2 दिवस होतं घरी. म्हटलं काय करावं, म्हटलं चला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण छान खीर करूया. तेच घेतलं आहे छान आपण अक्षय तृतीया. तुम्ही बघितलं असेल गॅसची वगैरे पूजा केलेली आणि मस्त छान वाटतं, प्रसन्न वाटलं होतं त्या दिवशी. आपण कोळं घेतलं, ते धुवून घेतलेलं होतं. त्याच्यानंतर आपण छान बघा दूध पण ठेवलेलं होतं आधी कारण खिरीला लागणारच आहेत. आपण छान हे चिरून घेतलेलं, धुवून घेतलं आणि त्याच्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्या. चिरून नव्हतं आलं, छान बिया बाजूला काढून घेतल्या. त्यानंतर त्याला व्यवस्थित आपण त्याचे तुकडे करून घेतले, पाठीचा भाग काढून घेतला व्यवस्थित आणि छान आपण जसं कोळ्याची भाजी करतो तशा पद्धतीने आपण त्याचे काप करून घेतले, कट करून घेतले आणि त्याला पाण्यामध्ये टाकलं बघा. अशा पद्धतीने छान भरपूर तरी मी अर्ध्या कोळ्याची खीर केली होती आणि ती खूप छान झाली होती बघा. अशा पद्धतीने त्याच्या आपण वरचं पण जो गर होता तो पण काढून घेतलेला आणि त्याच्यानंतर छान त्याला कट करून पाण्यात ठेवलं आणि छान 2 ते 3 पाण्याने आपण त्याला धुवून घेतलेलं होतं बघा. अशा पद्धतीने मैत्रिणीनं आणि खूप छान खीर झाली होती. झटपट होणारी आहे, बस आपल्याला कुकरला लावायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने. तुम्हाला असं वाटत असेल मी खूप मोठे करते, पण नाही, मी छोटेच तुकडे करून घेतले होते कारण मिक्सरला पण आपल्याला लावायचे होते. धुवून घेतले होते 2-3 पाण्याने बघा आहेत की नाही छोटे आणि थोडेसे आपल्याला तांदूळ देखील लागणार होते. तर मी तसे तांदूळ घेतले, पण हे खूप जास्त झाली याच्यापेक्षा, म्हणजे खूपच कमी तांदूळ लागतात याला. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की जर कराल ही रेसिपी तर तांदूळ खूप कमी घ्या. मी त्याच भांड्यात ठेवणार होते, तेच भांडं कुकरमध्ये ठेवणार होते, पण म्हटलं नाही होणार म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये ओतलं बघा अशा पद्धतीने. आणि तांदूळ थोडे जास्त झालेले होते. मैत्रिणी तुम्ही लक्षात ठेवा. आणि जेवढं घेतलेलं आहे कोहळं जिथपर्यंत बुडतपर्यंत तेवढं थोडंसं असं वर पाणी घेतलेलं होतं, अंदाजात पाणी घेतलेलं होतं, जास्त पाणी घेतलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर आपण कुकर लावून घेतलेला होता. कुकर होता तोपर्यंत आपण छान साखर आणि वेलची पूड करून घेतलेली होती. साखर घातली मिक्सरच्या भांड्यात, वेलची घातली आणि थोडंसं आपण जायफळाचे तुकडे घातले. आणखी आपण थोडी वेलची घातली आणि डायरेक्ट आपण मिक्सरलाच लावून घेतलेली होती. आणि एकदम असं थोडंसं जायफळ पण घेतलेलं होतं, म्हणजे छान अशी चव लागणार होती बघा. एवढं थोडंसंच घेतलेलं होतं आणि हे पण छान मिक्सरमध्ये फिरून घेतलं. तोपर्यंत कुकर होत होता. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगते 2 ते 3 माझा छोटा कुकर आहे तर थोडा जास्त शिट्ट्या होतात. फक्त ते आपण जे सारण आहे ते एका चाळणीतून काढून घेतलं, म्हणजे पाणी पण काही अडचण नाही, जिरपून गेलं बघा. अशा पद्धतीने आपण बघितलं छान. आणि त्याच्यानंतर छान थोडं पाणी जर झालेलं असेल तर त्याच्यानंतर आपण छान त्याला काय केलं की कमी पाणी घातलेलं लावू शकता. आणि तरी पण मी मॅशरने मॅश करून घेतले, पाणी गाळावंच लागलं कारण आपण रवी पण लावू शकतो आणि मॅशरने पण करू शकतो. मग असं छान मॅशरने मॅश करून घेतलेलं होतं व्यवस्थित आणि खूप छान मस्त असा सुगंध तर खूप छान येत होता बघा. हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण एक पॅन घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये छान तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स आहे, काजू बदाम घेतलेले होते ते छान आपण त्याच्यातनं तळून काढले आणि ते बाजूला ठेवून घेतले. आणि जसे खूप छान चव लागली छान तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते. आणि त्याच्यानंतर बघा हे काढून घेतलेले आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवल्यानंतर गार्निशिंग आणि नंतर घालणार आहोत हे. आणि त्याच्यानंतर आपण काय थोडंसं आणखी तूप घेतलेलं आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे आपण मॅश करून घेतलेलं आहे कोळं आणि ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि छान असं तुपावर छान मस्त असं परतून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं आपण हे छान परतून घेतलेलं होतं आणि खूप छान असा सुवास पूर्ण घरभर असा दळवळत होता मैत्रिणींनो.
खरंच खूप छान. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. कमी आचेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला आता तांदूळ भात वगैरे काही दिसत नसेल त्याच्यामध्ये, खूप छान व्यवस्थित आणि इतकंसं सॉफ्ट आणि अशी खूप छान याचं मिश्रण झालेलं होतं. आणि बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण छान मस्त परतून घेणार आहोत, थोडंसं खरपूस असं सुवास येतपर्यंत. त्याच्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होतं वेलची पूड, जायफळ आणि साखरसोबत ती घातलेली आहे. त्याच्यानंतर थोडी साखर पण घातलेली आहे. तुमच्या ही गोडच असते चव कोळ्याला, तर साखर कमी घातली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बघा अशा पद्धतीने आपण 10 ते 15 मिनटं छान खरपूस भाजून घेतलं. त्याच्यानंतर भरपूर आपण दूध घातलेलं आहे आणि दुधावर छान मस्त आपण शिजवून घेणार आहोत आणखी 5 ते 10 मिनटं. आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ. आणि छान म्हणजे गोडाची चव वाढवण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ. सोबतच आपण ड्रायफ्रूट पण घातलेलं आहे. आणि बघा अशा पद्धतीने छान मस्त आपण आपली ही जी खीर आहे ती ऑलमोस्ट रेडी आहे. बघा रंग किती सुंदर दिसतो आहे, एकदम वेगळा, पिवळा पण नाही आणि केशरी पण नाही, त्याच्यामधला असा हा रंग दिसतो आहे. आणि बघा खूप छान शिजली आहे दुधामध्ये आणि ऑलमोस्ट शिजलेलीच होती. आपण फक्त त्याला परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने भरपूर झालेली होती. कोळं पण छान होतं, पण पूर्ण नाही, अर्धच कोळं घेतलेलं होतं. आणि आता आपण छान ताट वाढून घ्या. सो ताट घेतलेलं आहे अक्षय तृतीयेनिमित्त. सो आपण काय वाढलेलं आहे, आधी छान आपण कढी वाढलेली होती, त्याच्यानंतर आपण छोले केले होते, त्याची भाजी वाढलेली आहे. सोबतच आपण बटाट्याची कोरडी भाजी केलेली होती, ती पण वाढलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण आपला स्टार आजची जी रेसिपी बघितली कोळ्याची खीर, ती पण छान वाटीमध्ये ठेवलेली. बघा किती सुंदर लूक येतो आहे ना. त्याच्यानंतर आपण पणं पण केलेलं होतं, ते पण ठेवलेलं आहे, वाढलेलं आहे ताटावर. सोबत आपण जिरा राईस, बघा खूप सुंदर असं बेत झालेला होता त्या दिवशी. त्याच्यानंतर त्याचे आपण वरण वाढलं, छान घट्ट वरण आणि मस्त छान भाकरी वाढलेली आहे. आणि शेवटी आपण सर्व याच्यावर वाढणार आहोत तूप, खिरीवर सुद्धा, भाकरीवर सुद्धा आणि वरण भातावर सुद्धा. आणि छान गार्निश करूया खिरीला ड्रायफ्रूट्सने. बघा अशी आपली रेसिपी रेडी, पूर्ण थाळी अक्षय तृतीया स्पेशल रेडी होती. सोबत आपण वाढले होते कुरडई आणि मस्त आपला हा बेत झालेला. कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी? झटपट होणारी आहे ही कोवळ्याची रेसिपी. तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.